जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9 गुणरूपनाम समास 10 स्थिती निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक परी तो देवाहून अधिक म्हणू नये की। श्री समर्थांनी दशक 9 गुणरूपनाम आणि समास 10 स्थिती निरूपण नाम या समासाचं निरूपण समर्थ आज आपल्याला विवरण करून देतात आहे। देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक परी तो देवाहून अधिक म्हणू नये की। समर्थ म्हणतात समजा एक देऊळ आहे आणि त्यात देव आहे आणि देवळाच्या शिखरावर कावळा जाऊन बसला आहे, तर तो देवापेक्षा उच्च स्थानी बसला म्हणून त्या देवाहून श्रेष्ठ त्याला म्हणता येणार नाही। म्हणजे देवळामध्ये गेला आणि ते देवाला नमस्कार करायच्या अगोदर जर देवळावरती कावळा बसलेला आहे म्हणून त्याला आपण जर श्रेष्ठ म्हणून नमस्कार करायला गेलो तर तो श्रेष्ठ नाही, देव श्रेष्ठ आहे। म्हणून इथे समर्थांनी श्रेष्ठत्व हे अंतरंगाला आहे, बाह्य कृतीला नाही असं समर्थ समजावून सांगत आहेत। सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे। ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले परी ते ब्राह्मणा परीस भले कैसे मानावे। मग समर्थांनी इथे श्रेष्ठत्व हे कशामध्ये आहे तर आपल्या अंतरंगामध्ये आहे, बाह्य कृतीला नाही। बाह्य कृतीला आपण श्रेष्ठत्व देऊ शकत नाही असं समर्थ समजून सांगत आहेत। अध्यात्माचा सगळा संस्कार हा मुळामध्ये सगळा अंतरंगावर आहे, अंतकरणावर आहे, मनावर आहे। कुठलाही उपचार हा बहिरंगावर नाही। म्हणून एखाद्या माणसाने गंध लावले काय आणि नाही लावले काय, माळ घातली काय आणि नाही घातली का, याचा काहीही फरक पडायचा नाही। आम्ही ज्या ज्या आध्यात्मिक साधनेसाठी ज्या ज्या उपासना करतो, ज्या ज्या प्रकारच्या भक्ती करतो, मग त्या 9 भक्तीपैकी कोणतीही असेल, त्या सगळ्या भक्तीचं परिवर्तन अंतरंग सुधारण्यासाठी आहे हो, बाह्यरंगासाठी नाही आहे। बाह्यरंगासाठी फक्त मेकअप करून बाह्यरंग सजवू शकतो, परंतु अंतरंग कसं सजवाल? जर तुमचं मनच चांगलं नसेल तर अंतरंग सजवाल कसं? कशाने सजवता येईल अंतरंग? तर आपल्यामधील शुद्ध विचाराने, श्रवणाने, कीर्तनाने आणि भगवंताच्या स्मरणाने। त्या सगळ्या भक्तीचं परिवर्तन अंतरंग सुधारण्यासाठी आहे, हे पक्क लक्षात ठेवावं। म्हणून नुसतं ऐकत बसणे हे समर्थांना अपेक्षित नाही। समर्थ म्हणतात ऐकण्यानंतर कृतीमध्ये बदल, याचा अर्थ अंतरंग सुधारणे आहे। म्हणून संपूर्ण मनाच्या श्लोकांमध्ये समर्थांनी तो बोध मनाला केला असल्यामुळे मनाचे श्लोक असं त्याला आपण म्हटलेलं आहे। श्री समर्थांनी त्याला मनाचे श्लोक, पूर्ण 205 जे श्लोक आहेत ते सगळेच्या सगळे मनाला दिलेले आहेत। मनाला दिलेले आहेत कारण समर्थांना माहीत आहे मनच सुधारणं गरजेचं आहे, मनाची आंघोळ घालणं गरजेचं आहे सद्विचाराने। म्हणून आम्हाला तो जो बोध आहे, मनोबोध आहे, तो सगळा मनाला झाला पाहिजे, मन सुधारलं पाहिजे, मग बाकी बाह्य उपचार केलेच पाहिजे असा आग्रह नाही आहे। केले तर बिघडणार नाही, पण ते केलेच पाहिजे असं काही नाही। माझं मन जर चांगलं असेल, माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल जर प्रेम असेल, दुसऱ्याच्यासाठी अंतःकरण हे हेलावत असेल, सुख दुःखात आपलं मन जर आपण स्वतः सहकार्यासाठी धावत जात असेल आपलं मन स्वतः, तर अशा वेळी त्या मनावर उत्तम संस्कार झालेला आहे, यात काहीही शंका नाही। हे जे मन आहे वायू तत्वापासून निर्माण झाल्यामुळे ते अत्यंत चंचल आहे हो। ते एका ठिकाणी राहते का? नाही राहत। मन हे अत्यंत चंचल आहे। मनाला मुळात कोणताच रंग नाही आहे। रंग नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचा गुण नाही आहे त्याच्याजवळ। वारा ज्याच्यावरून जातो त्याचा गुण त्या वाऱ्याला लागतो। म्हणजे जर तो फुलावरून वाहत आला तर सुगंधित वाटतो वारा, तो जर घाणीवरून वाहत आला तर तो वारा दुर्गंधी वाटतो। याचा अर्थ वाऱ्याला जो स्पर्श होतो आहे तो वारा ज्याच्या सानिध्यात जातो त्याप्रमाणे तो होतो आहे।
तसं मन सुद्धा माणसाचं ज्याच्या सानिध्यात जाते त्याप्रमाणे ते आकार घेते आहे. म्हणून या मनावर चांगले आकार आपल्याला देता आले पाहिजेत, चांगले संस्कार आपल्याला करता आले पाहिजेत. बऱ्याचदा आपण संस्कार करायचे असा विचार केला तर ते बालपणी करावे असे म्हणतात. का हो असं म्हणतात? याचं मूळ कारण काय आहे? बालपणीच का संस्कार करावा? कारण बालपणीचं जे मन आहे ते कसं आहे हो? कोरा आहे, निर्विकारी आहे. त्यांची पाटी एवढी कोरी आहे की त्या पाटीवर आपण जे लिहू ते उमटणार आहे आणि ते दीर्घकाळ टिकणारही आहे. ते निरागस असते. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा संस्कार न झाल्यामुळे चांगलाच संस्कार त्याच्यावर केल्यानंतर ते मन पुन्हा वाईट मार्गाला जाणारही नाही. आणि जरा वय मोठं झालं, नाना प्रकारचे त्याच्यावर संस्कार झाले आणि नंतर तो आध्यात्मिक मार्गाकडे लागला तर काय परिणाम होईल याचा अर्थ त्याचं वाईट मन चांगलं होणार नाही असं नाही. काय वाईट मन हे सुद्धा चांगलं होतं, पण ते चांगलं होण्यासाठी वेळ लागतो आहे, झटकन होत नाही. पण जेव्हा गुरफटल्यानंतर त्यातून बाहेर पडणं हे गुरफटण्यापेक्षा किंवा न गुरफटता बाहेर पडणं सोपं आहे. जसं आगीत जाऊन बाहेर पडणं कठीण आहे, आगीतच जाणे हे सगळ्यात म्हणजे आगीमध्ये न जाणे हे सगळ्यात उत्तम आहे ना. म्हणून बालपणी त्याच्यावर चांगले संस्कार करावे. म्हणून बालपणावरच आपण केंद्रित होतो आहे. बालसंस्कार, अध्यात्माचा संस्कार, हा संस्कार कोणावर आहे तर तो मनावर आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक. आता ही दोन्ही ठिकाणी स्थिती सांगितलेली आहे, तुम्हीच ठरवायचं आहे. समर्थाने 10वा समास्थिती निरूपण दिलेला आहे आणि पहिल्याच ओळीमध्ये म्हटलेलं आहे, देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहून अधिक म्हणू नये की. म्हणजे समर्थ म्हणतात आहे दोन्ही स्थितीच आहे की उच्च स्थानावर जो बसतो त्याला आम्ही श्रेष्ठत्व द्यावं, याचा अर्थ बहिरंगाचाच विषय आहे. पण तरी सुद्धा परी तो देवाहून अधिक म्हणू नये की. तो कावळा बसला देवळाच्या वर बसला आहे, तो शिखरावर बसलेला आहे, कळसावर बसलेला आहे. म्हणून जाऊन मग आपण आतमध्ये असलेल्या त्या देवाला नमस्कार करतो की त्या वर बसलेल्या कावळ्याला नमस्कार करतो. याचा अर्थ असा की तो कुठल्या स्थानावर बसलेला आहे याला महत्त्व नाही, तर तो खरं कुठल्या योग्यतेचा आहे याला महत्त्व आहे. इथे दृष्टांतच तो दिलेला आहे. पुन्हा पुढे दृष्टांत समर्थाने दिलेला आहे. समर्थ म्हणतात आहे, सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे. मग आता इथे समर्थाने श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व हे त्याच्या स्थानावर डिपेंड नाही आहे, तो कोठे बसतो त्याच्यावर अवलंबून नाही आहे, तर श्रेष्ठ आणि कनिष्ठत्व हे त्याच्या गुणांवर अवलंबून आहे, हे त्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे. आणि व्यवहारामध्ये सुद्धा गुणांची परीक्षा केली जाते. जसं एक संस्कृत वचनामध्ये म्हटलेलं आहे की गुण हे दूत म्हणून येतात आणि ते स्वतः आपलं वैशिष्ट्य, आपलं सामर्थ्य जगाला सांगत राहतात. पण ते कोणाचं वैशिष्ट्य सांगतात, कोणाचे गुण सांगतात, तर दूर असलेल्या संतांचं वर्णन. त्यांचे गुण म्हणून जे दूत येतात ते दूत आम्हाला समजून सांगतात की ते महान आहेत. जसा भ्रमर आला याचा अर्थ सुगंध आहे. ज्या ठिकाणी सुगंध नाही तिथे मकरंद नाही आणि जिथे मकरंद नाही तिथे भ्रमर नाही. म्हणून किंमत येते ती त्याच्या गुणांनी येते, त्याच्या स्थानांनी नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे. राजद्वारी सभा भरलेली असताना एखादे माकड येऊन तेथील खांबावर बसले. राजद्वारी सभा भरलेली आहे आणि एखादे माकड येऊन त्या खांबावर बसलं तर ते त्या सभेहून श्रेष्ठ असं शहाणे लोकांनी कसं म्हणावं? असं म्हणता येईल का हो? नाही ते म्हणता येईल. म्हणून समर्थांनी पुढे दिले आहे, परे ती सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे म्हणावे, कैसे मानावे. चतुर माणसाने, चाणाक्ष माणसाने, हुशार माणसाने त्या स्तंभावर जाऊन बसणाऱ्या माकडाला श्रेष्ठत्व कसं काय द्यावं? देऊ शकतो का हो?
नाही देऊ शकत. म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये समर्थांनी एवढी उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला समजावं, आपल्या लक्षात यावं म्हणून समर्थांनी छोट्या छोट्या व्यवहारातल्या गोष्टी आपल्याला देऊन चिवकाऊचा भाग जो समर्थ आपल्याला भरवतात आहेत जेणेकरून आपल्याला ते समजावं. एक नाही समजत दुसरं घे समजून, दुसरं नाही समजत तिसरं घे, परंतु तू समजून घे, कारण हा अध्यात्माचं जे ज्ञान आहे ते तुझ्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. आताच्या भौतिक गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा हे जे भगवंताचं ज्ञान आहे ते तुला मिळणं खूप गरजेचं आहे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे, ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले, परी ते ब्राह्मणा परिस भले कैसे मानावे. ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त, कोणी झाले अव्यवस्थ, आणि समर्थ म्हणतात आहे पुढे, आणि बक तैसेची बैसले, परी ते ब्राह्मणा परिस भले कैसे मानावे. ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त, कोणी झाले अव्यवस्थ, आणि स्वान सदा ध्यानस्थ, परी ते उत्तम नव्हे. समर्थांनी 2 उदाहरणं दिलेली आहेत. स्नान संध्या सगळं करून झालं म्हणजे समर्थ म्हणतात ब्राह्मण स्नान करून गेले, ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले, एखाद्या तळ्यातील पाण्यात स्नान करून ब्राह्मण तेथून निघून गेले. आणि बगळे बक तैसेचे बैसले, बगळे त्या तळ्यातच ध्यानस्थ असल्यासारखे बसलेले आहेत. परी ते ब्राह्मणा परिस भले कैसे मानावे. मग समर्थ म्हणतात आहे की बगळे त्या तळ्यातच ध्यानस्थ असल्यासारखे बसलेत, तरी त्या बगळ्यांना त्या ब्राह्मणाहून चांगलं कसं काय म्हणावं. मग स्नान संध्या सगळं करून गेलेले ब्राह्मण आणि तसाच ध्यानस्थ बसलेला बगळा. तुम्ही बगळ्याचे ध्यान पहा, बकोध्यानम प्रसिद्ध आहे बघा. काकदृष्टी बकोध्यानम श्वान निद्रात तथै वचन. गृहस्थ्यागी विद्यार्थी पंचलक्षणम. 5 लक्षणं जी विद्यार्थ्याची देतात त्यामध्ये बकोध्यानम आहे. बगळ्याचं ध्यान, बगळ्याचं ध्यान हे सगळ्यात श्रेष्ठ मानले जाते. जोपर्यंत त्याचं सावध सापडत नाही तोपर्यंत तो अविचल असतो, पण तो बगळा स्वार्थासाठी बसलेला आहे ध्यानस्थ, म्हणून तो इथे स्नानसंध्या करून आलेल्यापेक्षा श्रेष्ठ ठरेल का. म्हणून समर्थ म्हणतात आहे, परी ते ब्राह्मणा परिस भले कैसे मानावे. मग ज्ञानी माणसापेक्षा त्याला कसं काय श्रेष्ठत्व द्यावं, देता येणार नाही. म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, ब्राह्मणामध्ये कोणी नेमस्त, कोणी झाले अव्यवस्थ, आणि स्वान सदा ध्यानस्थ, परी ते उत्तम नव्हे. मग ब्राह्मणांमध्ये कोणी नियमाने वागणारे असतात तर कोणी अव्यवस्थित वागणारे असतात. आणि एखादा कुत्रा नेहमी डोळे झाकून ध्यानस्थासारखा बसला तरी त्याला कुणी ब्राह्मणापेक्षा उत्तम मानत नाही. म्हणून श्रेष्ठत्व हे त्याच्या बाह्य कृतीवरून ठरत नाही. आता कुत्रा पण ध्यानस्थ बसलेला असतो, परंतु तो ध्यानस्थ कशाला बसलेला असतो. बगळा ध्यानस्थ बसलेला असतो, श्वान सुद्धा असतो, तोही ध्यानस्थ आहे, पण त्याचं जे ध्यान आहे त्या ध्यानाला उत्तम ध्यान कसं म्हणता येणार. म्हणून समर्थ पुढे समर्थाने दिलेला आहे, ब्राह्मण लक्ष मुद्रा नेणे, मार्जर लक्ष विषयी शहाणे, परी ब्राह्मणा परिस विशेष कोणे म्हणावे तयासी. मग आता सुद्धा समर्थ पुढे दृष्टांत देतात आहे की लक्ष विषयी. आता समर्थाने मांजरीचं उदाहरण दिलेलं आहे. मांजराला लक्ष मुद्रा म्हणजे एखाद्या वस्तूकडे एकाग्र दृष्टी करून पाहणे सहज साध्य असते, म्हणजे ती तसं बघू शकते. ब्राह्मणाला ती साध्य नसली तरी त्या मांजराला ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ मानता येत नाही. म्हणून आता सुद्धा समर्थ देतात आहे लक्ष विषयी, म्हणजे मांजरीपेक्षा श्रेष्ठत्व कोणाकडे नाही. ती अष्टावधानी आहे, एकाच वेळी तिचं 8 ठिकाणी लक्ष असते, पण माणसाचं एका वेळी एकीकडेच लक्ष असते का हो, कधी कधी ते पण नसतं. आता एका वेळी 8 ठिकाणी लक्ष देणं काही सोपं नाही आहे. पण मांजर कशी आहे तर लक्ष विषयी शहाणी आहे. ती मांजर दूध पिते, पायाचा आवाज होतो का, नाही. जिभेचा आवाज होऊ देत नाही. तिला जेव्हा उंदीर पकडायचा असतो तेव्हा तिची उंदराकडे जाण्याची आणि उंदराला शोधण्याची तिची किमया पहा, किती ती एकाग्र दृष्टीने करत असते बघा. तिचा आवाज सुद्धा येत नाही. तिला अंधारातलं सुद्धा दिसतं, आम्हाला उजेडातलंही दिसत नाही. त्याच्यासाठी चष्मा लागतो आपल्याला.
मग आपल्याला उजेडातही दिसत नाही, त्याच्यासाठी चष्मा लागतो. मग लक्ष विषयी शहाणे आहे ते, पण तरी सुद्धा ब्राह्मणा परीस विशेष कोणे म्हणावे तयासी. याचा अर्थ तिला शहाणपण म्हणता येणार नाही. बाह्यकृती कितीही जरी चांगली दिसत असली तरी तिची अंतर्कृती जी आहे, अंतरामध्ये त्याच्यामध्ये काही बदल आहे का हे पाहिलं जातं. म्हणून समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतात आहे, ब्राह्मण पाहे भेदाभेद मक्षिका सर्वांस अभेद परी तीस जाला ज्ञानबोध हे तो नघडे की. मग आता समर्थाने उदाहरण दिले पुढचं. आता ब्राह्मण भेदाभेद पाहून वागतो, माशी सर्व भेदाभेद पाहतच नाही म्हणून काही तिला ज्ञानबोध झाला आहे असे म्हणू शकत नाही आपण. मग समर्थ म्हणतात माशी ही भेदाभेद मानतच नाही. मानते का हो? नाही मानत. माशी घाणीवरही बसते आणि चांगल्या पदार्थांवरही येऊन बसते. तिच्याजवळ कुठे भेद आहे? ती सर्वत्र फिरते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तिला कोणी चांगलं म्हणणार नाही, कारण तिची बाह्यकृती जरी असेल तरी सुद्धा तिच्या अंतर्कृतीमध्ये, बाह्यकृती तिची सगळ्यांमध्ये जाऊन बसण्याची आहे, सगळ्यावरही जाऊन बसते, अंतर्कृती तो बदल नाही. म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे, उंच वस्त्रे म्हणजे ब्राह्मण भेदाभेद पाहून भेदाभेद असतात, परंतु माशीकडे नाही. परंतु माशीला आपण उत्तम म्हणू शकत, म्हणजे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मानू शकत नाही. मग समर्थ आता म्हणतात आहे की उंच वस्त्रे नीच त्याला, उंच वस्त्रे नीच त्याला आणि समर्थ उघडाच बैसला परी तो आहे परीक्षेला परीक्षावंती. मग परीक्षावंतांनी त्याची परीक्षा केलेली आहे. कपडे चांगले असतील म्हणजे उंच वस्त्रे नीच न्याला आणि समर्थ उघडाच बैसला परी तो आहे परीक्षेला परीक्षावंती. मग एखाद्या नीच माणसाने उंच वस्त्रे म्हणजे महागातली वस्त्रे, चांगली वस्त्र एकदम ब्रँडेड आणि परिधान केलेली आहेत आणि एखादा श्रेष्ठ पुरुष उघडाच बसलाय, तरी यातील श्रेष्ठ कनिष्ठाची पारख परीक्षावंत करतात. मग आता म्हटलंय परीक्षावंतांनी त्याची परीक्षा केलेली आहे, कपडे चांगले असतील. म्हणून समर्थ म्हणतात आहे, वरी चांगला अंतरी गोड नाही तया मानवाचे जिने व्यर्थ पायी. वरून चांगला आहे, शरीर सुंदर सतेज, वस्त्रे आभूषणे केले सज्ज, परी अंतरी नसता चातुरबीज. चातुरबीज म्हणजे गुण, ज्ञान आणि चाणाक्ष. अंतरी नसता चातुरबीज कदापि शोभा न पावे. माणसाची चातुर्बीज अंतरी, याचा अर्थ आत्मज्ञान. वरून चांगला असेल. एखाद्या इंटरव्ह्यूला एखादा माणूस गेला बघा, इंटरव्ह्यूला जाताना आपण कसं इन करतो, चांगले शर्ट पॅन्ट किंवा ड्रेस जो आहे मुलींसाठी तो परिधान करतात, छानपैकी सुटाबुटा सगळेजण जातात आणि एका चांगल्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू आहे, लाईनमध्ये सगळे उभे राहिले, दिसायला चांगला आहे, हा कपडे चांगले घातलेले आहेत आणि इंटरव्ह्यूला जाऊन बसला आहे. मुलाखत सुरू झाली आणि त्या मुलाखतीत 2 प्रश्न विचारले त्याला, अगदी साधे का. त्या प्रश्नांची उत्तरं त्याला काही देता आली नाही. त्याच्या जवळची अर्हता पाहिली, शैक्षणिक पात्रता पाहिली, व्यावसायिक पात्रता पाहिली आणि तेव्हा त्याने सांगितलं का हो, म्हणजे ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला त्यांनी, तुम्ही जरी इंटरव्ह्यूला आले असले तरी तुम्ही या कॅरेक्टरमध्ये बसत नाही. तो म्हणे कसा काय नाही बसत, मी तर चांगला सुटाबुटात आलेलो आहे, इन केलेली आहे, चांगला फॉर्मल ड्रेस घातलेला आहे, मी एवढा हँडसम दिसतो आहे आणि मी एक ऑफिसर प्रमाणे तुम्हाला आता दिसतो आहे, मी शिक्षित आहे, मग मला नोकरी का नाही मिळत. तर समोरचे जे अधिकारी असतात, जे त्याची परीक्षा घेण्यासाठी बसलेले असतात, ते त्यांना म्हणतात की तुम्ही दिसता आपण तसे नाही आहात. जो तो दिसतो त्याच्यावरून त्याची परीक्षा केली जात नाही, तर तो कसा आहे याच्यावरून त्याची परीक्षा केली जाते. जसं लाकूड हे लाकूडच आहे, पण सगळी लाकडं चंदनाचीच आहेत का हो? नाही. सगळी लाकडं सागाचीच आहेत का हो? नाही. लाकूड अलग आहे. जसं आपण जाळण्याकरता लाकूड साधं लाकूड वापरतो आणि सागाचं लाकूड, जर एखादी वस्तू बेड असेल म्हणा, कपाट असेल म्हणा, काहीतरी घरातील वस्तू सोफा असेल म्हणा, असं करण्यासाठी सागाचं लाकूड का वापरतो? कारण त्या लाकडामध्ये पण तेवढा गुणधर्म आहे, त्याला लवकर म्हणजे तो लाकूड जे आहे ते लवकर खराब होत नाही. त्याच्यामध्ये ती उन्हाळा पावसाळा सगळं काही ते झेलण्याची त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे.
जसं चंदन हे आतमध्ये ज्यावेळी सगळ्या लाकडांमध्ये सगळं लाकूड हे चंदन नाही आहे, जसं चंदन झिजत जाईल तसा त्याचा सुगंध पसरत जाईल. मग सगळीच लाकडं चंदन आहेत, चंदनाचं झाड आहे का? नाही. पण ते लाकडासारखेच दिसतात की नाही हो? ते लाकडासारखंच जरी दिसत असलं आणि ते लाकूड जरी असलं तरी सुद्धा चंदनाचं लाकूड सुगंध देतं, कारण त्याच्यामध्ये तो गुण अंतरी भरलेला आहे, अंतरी भरलेला आहे. म्हणून वरी चांगले अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिनी व्यर्थ पाही. वरी चांगला दिसतोय, गोरा दिसतोय, सगळं काही त्याच्याकडे आहे, परंतु त्याचं मनच चांगलं नाही, तर मात्र समर्थ म्हणतात तया मानवाचे जिने व्यर्थ पाही. मग आता समर्थ म्हणतात चंदनाचं लाकूड सुगंध देते, कारण त्याच्यामध्ये तो गुण आहे, तो अंतरामध्ये भरलेला आहे, त्याच्या आतमध्ये आहे, तो इतर लाकडांमध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. इतर याचा अर्थ अंतरी जो चांगला असतो, याचा अर्थ अंतःकरण ज्याचं निश्चल असते, तो पुरुष कुठल्याही परिस्थितीमध्ये अविचल असतो. वरून काय त्याने वापरलेला आहे याला काहीही अर्थ नाही. म्हणून समर्थांनी दृष्टांत काय दिला आहे, तर उंच वस्त्रे आणि घालून उंच वस्त्रे घालून एखादा बसलेला आहे आणि समर्थ उघडाचं बैसला, कपड्यावर डिपेंड नाही आहे, ते अवलंबून आहे त्याच्या स्थितीवर, अंतरस्थितीवर अवलंबून आहे, त्याच्या ज्ञानावर, त्यांच्या कपड्यांवर अवलंबून राहत नाही, तर त्यांच्या ज्ञानावर अवलंबून राहते. आपल्याला त्याच्या अनुभवावर, त्याच्या ज्ञानावर अवलंबून राहावे लागते. मग समर्थ म्हणतात आहे की एखाद्याने जर उंची वस्त्रे परिधान केली आणि एखादा श्रेष्ठ पुरुष उघडाच बसला आहे, तर यातील श्रेष्ठ कनिष्ठाची पारख परीक्षावंतांना येते. आणि याच्यावरून आपण काही त्याने कपडे चांगले घातले आणि तो चांगला आहे असं आपण म्हणू शकत नाही. एखादा कपडे न घातलेला सुद्धा उत्तम विचाराचा असतो. म्हणून समर्थ म्हणतात कपड्यावर अवलंबून राहत नाही, तर आपल्याला त्याच्या अनुभवावर, त्याच्या ज्ञानावर अवलंबून राहावे लागते. म्हणून समाजामध्ये अशाची किंमत आहे. जे ज्ञानी आहे ते कसे दिसतात याला महत्त्व नाही. म्हणून सुंदर कपडे घालणे हे बहिरंग सुधारणं आहे आणि सुंदर कपड्याच्या पेक्षा अंतरंग सुधारणं हे समाजाला अपेक्षित आहे. अध्यात्मामध्ये तर त्याला सगळ्यात जास्त प्राधान्य आहे. फर्स्ट इम्प्रेशन आम्ही मान्य करू, आपल्या देहबोलीचा आहे, पहिलं कपड्याचा आहे, पण इथे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असं म्हणून इथे चालणार नाही. म्हणून वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिने व्यर्थ पाही. अशा माणसाचे जिने काय आहे, व्यर्थ आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तर याला जास्त महत्त्व आहे, कारण अध्यात्माचा सगळा संस्कार कोणावर करायचा आहे, तर मनावर करायचा आहे. ज्याचं मन स्वच्छ, म्हणजे त्याचं मन स्वच्छ असलं पाहिजे. म्हणून आमचे संत तुकाराम महाराज म्हणतात आहे, नाही निर्मळ जीवन काय करील साबन, तैसे चित्त शुद्ध नाही, तेथे बोध करील काय. वरून नुसते तुम्ही ज्ञानी असल्याचा आव आणलेला आहे, पण अंतरामध्ये जर पाहिलं तर तो अज्ञानाची खाण आहे, अशाची किंमत होत नाही. माझं मन निर्मळ असलं पाहिजे, ते शुद्ध असलं पाहिजे, ते पवित्र असलं पाहिजे, सर्वाघटी सर्वत्र परमेश्वर पाहणार पाहिजे. आणि नंतर अध्यात्माचा संस्कार आहे, आणि तो संस्कार इतकं चांगलं मन होत नाही, म्हणून त्याच्यासाठी नविदा भक्तीचा उच्चार आहे. पहिलं ऐका म्हणजे कानावर समर्थांनी सांगितलंय, पहिलं ऐकायला सांगितलेलं आहे श्रवणम, म्हणजे कानावर संस्कार श्रवणम, मग तोंडावर म्हणजे जिभेवर संस्कार कीर्तनम, मग कीर्तनम म्हणजे बोलण्याचा संस्कार. लोक कीर्तन आणि श्रवण एवढ्यामध्येच आहेत, पुढे पहा अजून पुढे पण दिलेले आहेत. नवविधा भक्ती 9 भक्ती दिलेल्या आहेत. जर नवविधा भक्तीमधील एक भक्तीचा आम्ही जर विचार केला तर ती प्रत्येक भक्ती एकापेक्षा दुसरी जास्त कठीण आहे, कारण ज्याला कळते तो ऐकतच नाही, आणि ज्याला कळतं त्याला ऐकावं वाटत नाही. या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून कळते आणि ऐकतो, म्हणून 2 गोष्टी आहेत. म्हणून समर्थांनी अशा श्रोत्यांना, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, कळते आणि ऐकतो, म्हणजे त्याला सगळं कळतंय तरी सुद्धा तो श्रवण करतो आहे. म्हणजे श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती. ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात, श्रोते तुम्ही जगदीशची मूर्ती आहात, जगदीशाचे अवतार आहात. म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुमची अंतरस्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करा, आणि ती स्थिती आम्हाला सुधारता आली, आमच्यात बदल जर झाला तर खरा संस्कार आमच्यात होईल आणि आमचं मन बदललं.
मन संस्कार आमच्यात होतील, मन बदललं, मन चांगलं झालं तर भगवंत आमच्याजवळ आहेच आहे. म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये दिलेलं आहे, उंच वस्त्रे नीचन्याला आणि समर्थ उघडाच बैसला, परी तो आहे परीक्षिला परीक्षवंती. बाह्याकार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, येथे पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा. लौकिक बरा संपादिला, तरी परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. आता समर्थ म्हणतात, बाह्याकार केला अधिक, परी तो अवघा लौकिक, म्हणजे बाह्याकार केला अधिक, बाहेरून खूप ताटमाट केलेला आहे, परी तो अवघा लौकिक, तर तो लौकिकात खपून जातो. येथे पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा, पण परमार्थात मात्र काय पाहिजे, एक अंतर्निष्ठा पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, बाह्याकार केला अधिक. बाह्याकार आजकाल खूपच वाढत चालला आहे. पहिल्यांदा स्त्रियांसाठीच पार्लर होते, आता पुरुषांचेही पार्लर आहेत. बाह्याकार फार महत्त्वाचा नाही, कारण तो क्षणिक आहे. अंतरस्थिती ही आपल्या जीवनाला अधिक समृद्ध करणारी आहे, बाह्यस्थिती नाही. बाह्यस्थिती ही 2 तासांसाठी फक्त, म्हणजे आपण जो मेकअप करतो तो 2 तास राहतो, जास्तीत जास्त 4 तास, दिवसभर राहील, 2-3 दिवस राहील का नाही राहणार. आत्मस्थिती आपल्याला बदलायची आहे, समृद्ध करायची आहे आत्मस्थिती. मग सगळे उपचार हे जगाच्या पाठीवरचे हे बाह्य कायारूप सुधारण्यासाठी केले जातात. आता किती ट्यूब निघाल्यात, किती फेसवॉश निघालेत, किती साबण निघालेत, खूप काही निघालं आहे. पण अंतर्स्थितीला काय आहे, मनाला काय आहे, मनाला धुवायला साबण आहे का, नाही. मग त्याच्यासाठी श्रवणम कीर्तनम नविदा भक्ती करावी लागेल. अंतरू मन चित्त वृत्ती ही शुद्ध व्हावी, यासाठी काय आहे, म्हणून संतांची वचनं, संतांचे विचार, संतांचं मार्गदर्शन हे आपल्या अंतर्शुद्धीसाठी नित्यानं केलं गेलं पाहिजे. उपासनेचा अर्थ नित्य मनाला घातलेली आंघोळ आहे. उपासनेला दृढ चालवावे, बुदेव संतांसी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. उपासनेला दृढ चालवावे, 2 वेळची उपासना झालीच पाहिजे, नित्य नियमाची उपासना झालीच पाहिजे, नामस्मरण झालंच पाहिजे, श्रवण आठवड्यातून एकदा झालंच पाहिजे. नित्य मनाला घातलेली आंघोळ, शरीराला आपण सकाळी उठून आंघोळ घालतो की नाही, उठणं लावून सुवासिक साबण वापरून ती झाली शरीराला आंघोळ. दुसऱ्या दिवशी परत आम्ही आंघोळ करतो की नाही, हा जसा आमच्या शरीराच्या आंघोळीचा विचार आम्ही केला, तसा विचार आम्ही आमच्या मनाच्या आंघोळीचा केला पाहिजे. जसं चित्त गढूळ होते, जसं शरीर खराब होते, तसं मनही खराब होतं, ते दुःखी होतं, ते मलिन होतं, ते विषयासक्त होते. मग अशा त्या मनाला आंघोळ घातली पाहिजे. आणि ती आंघोळ संत विचारांची जर घातली गेली तर आमचं मन गंगेसारखं निर्मळ होतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की बाह्याकार केला अधिक, परिदो अवघा लौकिक, येथे पाहिजे मुख्य एक अंतर्निष्ठा. लौकिक बरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. मग एखाद्याने चांगला लौकिक संपादन केला, पण तो अंतरात जर परमार्थाविषयी सावध झाला नाही, तर मुख्य देवाला म्हणजे आत्मारामाला अंतरतो तो कसा आहे, आत्मघातकी आहे. म्हणून समर्थ म्हणतात, अंतरामध्ये मात्र जो सावध झाला नाही, म्हणून मुख्य देवास चुकला तो आत्मघातकी. कोणाला आत्मघातकी म्हटलेलं आहे समर्थांनी? समर्थाने जो मुख्य देवास चुकला त्याला आत्मघातकी म्हटलेलं आहे. आणि मुख्य देव कोणता आहे तर माझ्या अंतरामध्ये बसलेला तो अंतरात्मा, म्हणून समर्थांनी त्याला आत्माराम म्हटलेलं आहे. देवाला पूजा करणं, देवाची आंघोळ घालणं, देवाचा अभिषेक करणं, जसं आपण भगवंताला करतो तशी आंघोळ, तसा अभिषेक आपल्या मनाला सुद्धा नित्य नियमाने केला गेला पाहिजे. आणि तो संत विचारांचा संस्कार आमच्या त्या मनावर झाला पाहिजे, यासाठी तो उपचार झालाच पाहिजे. श्रवण ही मनाला आंघोळ आहे, सद्विचार ऐकणे ही मनाला घातलेली आंघोळच आहे. श्रवण केलं तर आपल्या मनाची आंघोळ होते. तसंच सद्विचार ऐकले पाहिजेत, संतांचे विचार ऐकलं पाहिजेत, तर आपल्या मनाला आंघोळ घातल्यासारखी वाटेल. आणि त्या आंघोळीला आम्ही उपासना असं नाव दिलेलं आहे. नामस्मरण करावं, भगवंताचं भजन कीर्तन सतत करत राहावं, ज्यामुळे आपलं अंतर्मन आहे ते एकदम स्वच्छ होईल. बाह्यकाया लखलखित, अंतर्मन जर
स्वच्छ असेल तरच तुमचं बाह्य काया लखलखित होईल. म्हणून समर्थ म्हणतात आहे उपासनेला दृढ चालवावे, म्हणजे मनाला रोज आंघोळ घाला, चुकू नका तिथे. मनाला नित्य नियमाची आंघोळ आपण घातलीच पाहिजे. मग आंघोळ घालणे म्हणजे काय करणं, तर श्रवण करणं, स्मरण करणं, कीर्तन करणं, भजन करणे, या सगळ्या गोष्टी आपण, पादसेवन करणे, अर्चन करणे, सगळे नवविधा भक्तीचे प्रकार आपण केलं पाहिजे. नवविधा भक्ती केली पाहिजे. आणि नित्याचा जसा आपण पेपर वाचतो आहे, पण नित्याचा ग्रंथ वाचणे होत नाही आपल्याला. मग रोज ग्रंथ वाचणे, उपासना करणे, श्रवण ऐकणे ही मनाला आंघोळ आहे. आमचं जीवन त्याने धन्य होणार आहे, हे कधीही विसरू नका. म्हणून पुढे म्हटलं आहे लौकिक बरा संपादिला, परी अंतरी सावध नाही झाला. सगळं संपादन केलं पण अंतरामध्ये परमार्थाविषयी सावध नाही झाला. मुख्य देवा असं चुकला तो आत्मघातकी. तो कसा आहे, मुख्य देवाला चुकलेला आहे म्हणून तो आत्मघातकी आहे. देवास भजता देवलोक, पित्रांस भजता पित्रलोक, भूतांस भजता भूतलोक पावी जेतो. मग देवास भजता देवलोक, जे देवाचे भजन करतात म्हणजे मरणोत्तर देवलोकास ते प्राप्त होतात मेल्यानंतर. जे पितरांना भजतात ते पितृलोकाची प्राप्ती करतात. जे भूतांना भजतात ते भूतलोकांमध्ये जातात. मग तो मनुष्य, समर्थ म्हणतायत, तो मनुष्य त्या त्या प्रकारच्या उपासना करत गेला की त्या त्या प्रकारची त्यांना फळं मिळणार आहेत. पित्रास आम्ही भजलो तर काय होणार, पितृलोक भेटणार आणि त्याचा पितृलोक त्याला मिळेल. भूताला भजले तर भूतलोक मिळेल. आणि समर्थ म्हणतात आहे की भूताला भजले भूतलोक मिळेल आणि जर देवाला भजले तर देवलोक मिळतील. पण समर्थ म्हणतात आहे इथे जेने जयास भजावे, जेने जयास भजावे तेने त्या लोकासी जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची स्वयी. म्हणजे जे लोक ज्याचं भजन करतात ते त्या त्या लोकास जातात आणि जे निर्गुणास भजतात ते स्वतःच निर्गुण होतात. म्हणून म्हटलंय समर्थाने जेने जयास भजावे, ज्याने ज्याला भजलं तेने त्या लोकासी जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची स्वये. मग निर्गुणाला भजलं तर निर्गुणाजवळच जाणार ना. मग समर्थ म्हणतात पण जो ज्या देवाला भजतो त्या देवाला तो प्राप्त होतो. जसं मुलगा डॉक्टरच्या परीक्षेला बसला आहे तर तो इंजिनियर होणार का हो, नाही होणार, तो डॉक्टरच होणार. म्हणजे त्याने उपासना कोणती केली तर डॉक्टर होण्याची उपासना केली. आणि इंजिनियरच्या परीक्षेत बसलेला तो डॉक्टर होऊ शकत नाही, तो कोण होणार, इंजिनियरच होणार. तो ज्या बाजूने वळेल त्या बाजूने त्याला त्या गोष्टी प्राप्त होणार आहेत. ती डिग्री त्याला प्राप्त होणार आहे. ते पद आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. मग कोणतं पद आहे, जर सगुणाला भजलं तर सगुणत्व आम्हाला प्राप्त होईल आणि आम्ही निर्गुणाला भजलं तर निर्गुणत्व प्राप्त होईल. आम्ही भूतांना भजलं तर भूतलोक, समर्थाने आता सांगितलं. आणि पितृला म्हणजे पितृत्वांना भजलं तर, पितरांना भजलं तर पितृलोक प्राप्त होईल. देवाला भजलं तर देवलोक प्राप्त होईल. आणि आम्हाला काय प्राप्ती करून घ्यायची आहे ही आम्ही ठरवली पाहिजे. म्हणून समर्थाने तोच विचार इथे मांडलेला आहे. जेने जयास भजावे तेने त्या लोकासी जावे, निर्गुणी भजता व्हावे निर्गुणची स्वये. मग समर्थ पुढे म्हणतात आहे निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होई जे धन्य निश्चयसी. सकळ केलियाचे सार्थक देव ओळखावा एक, आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. मग आता समर्थ म्हणतात निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणाचं भजन कसं करावं, निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणी असावे अनन्य, तर निर्गुणाशी अनन्य व्हावं. अनन्य होता होई जे धन्य निश्चयसी. मग समर्थ म्हणतात असे अनन्य झाल्याने तो माणूस निश्चितपणे धन्य होतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की निर्गुणाला भजल्यानंतर निर्गुणत्व प्राप्त होते. स्वतःला निर्गुणाला भजलं की आम्ही निर्गुण होणार. आपल्याला काय पाहिजे ते आपण ठरवलं पाहिजे. देव भावाचा भुकेला आहे आणि तो भक्ताचा दास झाला. तो भक्ताचा दास होतो, सेवक होतो. जेव्हा कोणाची आशा आम्ही केली तर तो मनुष्य आपल्याला सहाय्य करतो. जेव्हा आम्हाला कोणीही तारक नाही आहे, कोणीही आमचा मालक नाही राहिला आहे, आता तुझ्याशिवाय कोणी नाही, तेरे बिना रहा न जाए, अशी अवस्था जेव्हा भगवंताप्रती आमची होईल तेव्हा भगवंत तुमच्यासाठी धावत येईल. 100% येणार, 100% तो येणारच आहे.
याच्यात काही अडथळा नाही. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी धावा केला पाहिजे. तुम्ही त्याला मनापासून अंतरापासून त्याचं स्मरण केलं पाहिजे. मग समर्थांनी द्रौपदीचं वस्त्रहरण बघा, समर्थांनी सांगितलं द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेस तिने सगळ्यांचं सहकार्य मागितलं होतं. सगळे हतबल झाले होते, पण तिची आशा होती एकापेक्षा एक महारथी बसलेले आहेत, एकापेक्षा एक ज्ञानी पुरुष तिथे बसलेले आहेत, तिचे स्वतःचे सुद्धा एकापेक्षा एक बलवान असे 5 पती बसलेले आहेत. परंतु कोणीही तिच्या सहाय्याला धावून आलेलं नाही. आणि जेव्हा तिने भगवंताचा धावा केला आणि दोन्ही हात वर केले की हे भगवंता, जशी इच्छा असेल तसा वर, आता तू जर माझा बंधू आहेस. आता द्रौपदीला भगवंताची आठवण झाली. द्रौपदी म्हणाली, आता तू जर माझा बंधू आहेस तर भगिनीची लाज राखण्याचं काम तूच करू शकतोस. म्हणून भगवंताला प्रार्थना केली आणि भगवंताला प्रार्थना केल्यामुळे भगवंत प्रत्यक्ष प्रगट झाले आणि वस्त्र रूपामध्ये भगवंताने तिची लाज राखली, वस्त्रावतार धारण केला. कोण पाहिजे होतं? जेव्हा भगवंत पाहिजे होता तेव्हा भगवंत भेटला, सहाय्यभूत झाला. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होईजे धन्य निश्चयेसी. मग निर्गुणाला कसं भजावं, निर्गुणाचे भजन कसं करावं, निर्गुणाशी अनन्य व्हावं. आणि अनन्य झाल्याने तो माणूस निश्चितपणे धन्य होतो. निर्गुणाला कसं भजायचं त्याचं समर्थाने उत्तर दिलंय की अनन्य व्हा म्हणजे निर्गुणाची भक्ती होईल. अनन्य याचा अर्थ अन्य आश्रय त्याग, हा सगळे आश्रय सोडून दिले. तुझं विन करुणा हे कोण जाणेल माझी, तुझ्याशिवाय आता माझा कोणी माझी करुणा जाणणार नाही. धावरे रामराया किती अंत पाहासी, प्राणांत मांडिलासी नये करुणा तुझी. तुझ्या जवळ करुणा नाही का? तू स्वतः म्हणतो आहेस तू दयेचा सागर आहेस, मग भक्तावर तुझी दया का होत नाही? जेव्हा आम्ही त्या भगवंताची भक्ती करू, एकाग्र होऊ, एकनिष्ठ होऊन आम्ही अनन्य होऊ, तेव्हा आपल्याला तो भगवंत भेटेल. बाह्याकार शृंगाराने नाही मिळणार. तिथे अनन्यता मनाची असली पाहिजे. शरीराने उपस्थित राहता येते, पण त्यावेळी तो मनाने अनुपस्थित राहू शकतो. एखादा मनुष्य तिथे जाऊन बसतो पण तो भटकत असतो. बघा आपलंच बघा, कधी कधी तसं होतं. आपण उपासना करत असो किंवा स्मरण करत असो तर मध्येच आपलं मन भटकून येतं. जिथं आपलं आता इथून आपल्याला अमेरिकेत जायचं आहे तर अंतर कितीला आहे बघा, किती वेळ लागेल. परंतु मनाच्या राज्यामध्ये आपण 2 सेकंदामध्ये जाऊन येतो. सगळं काही कल्पना करून येतो. मग ते मन भटकत असते. एकाग्र होणे याचा अर्थ संबंध मनाचा आहे. अनन्य होणे, एकचित्त होणं, इथे मनाचा संबंध आहे. मग भगवंत आपोआप पावतो. ती कथा आहे बघा महाभारतातील. भगवान कृष्ण झोपलेले होते. युद्ध ठरलेलं होतं, समोर ठाकलं होतं. सुईच्या टोकावर बसेल एवढं सुद्धा जमिनीचा भाग पांडवांना मिळणार नाही असं कौरवांनी ठरवलं. आता ते म्हणे 5 गाव तरी द्या. पांडव म्हणाले मिळणार नाही. स्वतःला राहण्यापुरती जागा तरी द्या. कौरव म्हणाले मिळणार नाही. युद्ध निश्चित झालं. कुरुक्षेत्रावर युद्ध होणार, पण एक मात्र बाजू राहिली होती. सगळं काही झालं, एकच बाजू आता राहिली होती की भगवान कृष्ण कोणाच्या बाजूने लढणार. म्हणून धावत पळत धापा टाकत दुर्योधन भगवान कृष्णांकडे आला. भगवान कृष्ण झोपलेले होते. तो तिथे जाऊन बसला. आता झोपलेल्याला उठवायचं नसतात म्हणून तो थोड्या वेळानंतर तिथे जाऊन थोडा वेळ बसला. आपण कुठे बसला? चरणापाशी नाही, डोक्याजवळ बसला. कारण मी प्रथम आलेलो आहे, मी पहिल्यांदा आलेलो आहे, म्हणजे वर मागण्याचा अधिकार सुद्धा माझा पहिला आहे. मग तो पहिला वरती डोक्यावरती जाऊन बसला. त्याच्यानंतर अर्जुन आला आणि भगवान कृष्ण झोपलेले होते, तोही बसला. फक्त इतकंच झालं की अर्जुन हा पायाशी बसला होता भगवंताच्या आणि दुर्योधन डोक्याजवळ बसला होता. भगवंत उठले, त्यांनी पहिल्यांदा कोणाला पाहावं? आता आपण जर झोपलेलो आहोत, उठलो तर आपलं पहिलं लक्ष कुठे जाणार हो? डोक्याकडे की चरणाजवळ? डोक्याजवळ जाणार नाही जाणार. मग पायाकडे आपली नजर पहिली जाते. अर्जुन पहिले दिसला भगवंतांना. अर्जुनाला म्हणाले, का रे असा कसा काय आलास, काय हवं तुला? तर म्हणे भगवंता सेवेसाठी आलो आहे.
तेव्हाच दुर्योधन म्हणाला, याच्या अगोदर मी आलेलो आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याशी नाही बोलले, पहिल्यांदा त्याच्याशी बोलले. भगवान म्हणाले, जो पायाजवळ बसतो तो चटकन दिसतो, जो बुद्धीजवळ येऊन बसतो तो हेतुपुरस्सर येऊन बसतो. तो सगुण भक्त आहे तो पायाजवळ बसलेला आहे, निर्गुण भक्त आहे. जो सगुण भक्त आहे तो डोक्याजवळ बसला आहे, निर्गुण भक्त आहे तो कुठे आहे? पायाजवळ बसलेला आहे. भक्तीची भाषा दुर्योधनाला काय कळायची? आणि कुरुक्षेत्रात युद्ध होणार. दुर्योधनाने प्रश्न विचारला श्रीकृष्णांना, तुम्ही कोणासोबत राहणार? श्रीकृष्ण म्हणाले, माझे 2 भाग आहेत. एक भाग म्हणजे माझी सगळी 13 अक्षयणी सैन्य, नारायणी सेना, आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा. मी कसा राहील? न धरी शस्त्र करी मी. म्हणजे मी कसा राहणार आहे? न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. म्हणजे मी काही करणार नाही, शस्त्र धरणार नाही, मी काहीच करणार नाही, फक्त युक्तीच्या गोष्टी तुम्हाला सांगेन. मी आता शस्त्र धरणार नाही, मी स्वतःहून काही करणार नाही. मला जर कोणी सल्ला विचारला तर तेवढा सल्ला मी देईल, फुकटचा सल्ला. दुर्योधन म्हणाला, फुकटचा सल्ला काय कामाचा मला? युद्ध मैदानावर युद्ध करायचं आहे, इथे काय शस्त्रचर्चा थोडी करायची आहे. ज्याच्या शस्त्रांमध्ये धार असेल तोच योद्धा. असा युद्ध न करणारा योद्धा मला काय कामाचा? मला नारायणी सेना पाहिजे, सगळीच्या सगळी 13 अक्षयणी. कृष्ण भगवंत हसले. ते म्हणाले, तुझी इच्छा जर नारायणी सेनेची असेल तर माझी हरकत नाही. आता अर्जुनाकडे भगवंत वळले. का रे अर्जुना, काय तुझी इच्छा? तर म्हणे, भगवंता, सगळं असून तुम्ही नसाल तर ते असून मला नसल्यासारखं आहे. त्यामुळे असून नसल्यासारखं असण्यापेक्षा नसून असल्यासारखं जर मला करून द्यायचं असेल तर तू मला पाहिजेस, तुम्ही मला पाहिजेस. तुम्ही काहीही करू नका, फक्त उभे माझ्यासोबत राहा. तुम्ही असला म्हणजे सगळं काही होऊ शकेल. भगवंताने सांगितली की जशी तुझी इच्छा, तुझी इच्छा आहे ना, त्याप्रमाणे मी तुझ्या सोबत राहील, तुझ्या बरोबर राहील. यत्र योगेश्वर कृष्णो तत्र पार्थो धनुर्धरः. म्हणजे जिकडे कृष्ण आहे तिकडे पार्थ धनुर्धर आहे. अर्जुन आहेच, आणि जिकडे अर्जुन आहे तिकडे पराक्रम आहे, विजय आहे. हे अजिबात विसरायचं कारण नाही. पण तिथे पहिलं कोण आहे? यत्र योगेश्वरो कृष्णः. योगेश्वर कृष्ण तिथे असल्यामुळे सर्व विजय अर्जुनाच्या बाजूने गेला. आणि समर्थ तेच म्हणतात आहे की मी अनन्य झालं पाहिजे, म्हणजे भक्ताच्या रक्षणासाठी भगवंत धावत येतो. म्हणून समर्थांनी दिलेला आहे, निर्गुणाचे कैसे भजन, निर्गुणी असावे अनन्य, अनन्य होता होईजे धन्य निश्चयेसी. म्हणून निर्गुणाची पूजा कशी करायची? तर अनन्य होऊन करायची, एकाग्र व्हायचं, ती पूजा करा. भगवंत आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे आपण शोधत गेलो तर आमच्या लक्षात येईल की सकळ केलियाचे सार्थक, देव ओळखावा एक. भगवंत एक आहे, यात काहीही शंका नाही. आणि मग आपण कोण आहे हा विवेक करावा. आणि आपण कोण आहे तर समर्थ पुढच्या ओळीमध्ये म्हणतात आहे, सकळ केलियाचे सार्थक, देव ओळखावा एक. आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे. देव पाहता निराकार, आपला तो माईक विचार. सोहम आत्मा हा निर्धार, बाणोन गेला. मग खरा देव कोण हे ओळखलं पाहिजे. सर्व जे प्रयत्न असतात सार्थक होता, आपलं खरं स्वरूप काय आहे हा विवेक मनुष्याने केलाच पाहिजे. देव पाहिला तर तो निर्गुण आहे, देव पाहता निराकार, आपण तो माईक विचार. सोहम आत्मा हा निर्धार, बाणवून गेला. मग देव पाहिला तर तो निर्गुण आहे, निराकार आहे. आपण ज्याला मी म्हणतो ते देह माईक आहे, खोटा आहे. म्हणून आत्मा तोच मी हा निर्धार अंगी बाणावा. मग आता समर्थ म्हणतात की या ओळीमध्ये समर्थाने सांगितलेलं आहे की आता अनुमान शिल्लक राहिलेला नाही. वस्तू म्हणजे परब्रह्म तत्व. वस्तूच्या ठायी म्हणजे जिथल्या तिथेच. वस्तू वस्तूच्याच ठायी आहे. ब्रह्म ब्रह्माच्या ठिकाणी ते अविचल आहे, तिथेच ते कायम आहे. भेदभाव काही नाही. धांडोळीता आम्ही शोध घेतला, आम्ही देहभावाचा विचार केला तर आमचा देह मुळामध्ये नाही, तर देह जर नाही तर देहभाव सुद्धा नाही. परब्रह्म तत्वाशिवाय दुसरं काही नाही. मग एकदा आम्हाला जर असं जर कळलं असेल, कसं कळलं असेल की माझ्या ठिकाणी माझ्या अंतरात्म्यामध्ये परमात्म तत्व सोडून दुसरी कुठलीही गोष्ट शिल्लक नाही आहे, हे जर आम्हाला चांगलं कळलं असेल
त्याची प्रचिती आली असेल, त्याचा अनुभव आम्ही घेतला असेल, तर मग अनुमानाची गरज राहत नाही. तो कसा आहे म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, समर्थाने दिलेला आहे की आता अनुमान तो काही, वस्तू आहे वस्तूच्या ठाई, देवभाव काहीच नाही धांडोळीता. म्हणून आता अनुमान करण्याची आवश्यकताच नाही. आत्मवस्तू जिथल्या तिथेच असते. आणि देहबुद्धीचा शोध घेऊन, म्हणजे देहबुद्धीचा शोध घेतल्यावर, समर्थ म्हणतात आहे, देहबुद्धीचा शोध घेतल्यानंतर ती शिल्लकच राहत नाही. म्हणून म्हटलंय सिद्धास आणि साधन, हा तो अवघाच अनुमान, मुक्तास आणि बंधन आढळेना. मग तो जो सिद्ध झालेला आहे त्याच्या ठिकाणी साधनाची कल्पना करणं, किंवा जो मुक्त झाला आहे त्याच्या ठिकाणी बंधनाची कल्पना करणं हे काही योग्य नाही. मग साधकाने साधकाच्या माध्यमातून साध्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आता मी साधक आहे, भक्ती हे साधन आहे आणि भगवंत हे साध्य आहे. आता जेव्हा मी साधन आहे, भगवंत हे साध्य आहे, आणि आता जेव्हा मी भगवंत रूप झालेलो आहे, त्यावेळेस यात साधकाचा आणि माझा साधनाचा काय अर्थ राहील? तो साधकही शिल्लक राहत नाही आणि ते साधनही कसं होतं, तुच्छ होऊन जाते. केव्हा होते? तर ज्या वेळेस तुम्ही भगवत स्वरूप आहात याची तुम्हाला प्रचिती येते तेव्हा. मग साध्य होतो साधनाचा ठावची नाही. मग साध्य झाल्यानंतर साधनाची गरज काय आहे? आम्हाला एखाद्या प्रवासास निघायचं आहे, प्रवासाला एखाद्या निघायचं असेल, कुठलं तरी साधन घेता, म्हणजे कुठलं तरी 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, मग कारने जाता, ट्रेनने जाता, विमानाने जाता. जात असताना आमचं जे साधन आहे ते ज्या ठिकाणी आमच्या मुक्कामावरून जाऊन पोचतं, तेव्हा तुम्ही मागे वळून पाहता का? आता ट्रेनमधून आपण उतरल्यानंतर आपलं जे स्टेशन आहे तिथं आपण उतरलो, आणि उतरल्यानंतर आपण मागे वळून पाहतो का की मी ज्या रेल्वेच्या डब्यातून उतरले, ज्या सीटवर बसले, तिथे माझं रिझर्वेशन होतं, त्याचं आता काय झालं असेल? आपण म्हणू मी माझ्या जागेवर येऊन पोचले आहे, आता मी रेल्वे कुठेही जावो अथवा राहो, काय करायचंय मला? मग संत तुकाराम महाराजांनी तेच म्हटलं आहे, देह जाओ अथवा राहो. कारण देह सुद्धा काय आहे तर भगवंतापर्यंत पोहोचण्याचं हे साधन आहे. देव जाओ अथवा राहो, पांडुरंगी स्थिर व्हावो, पांडुरंगी स्थिर व्हावो. एकदा मी पांडुरंगाच्या ठिकाणी मी जाऊन पोचलो, मग या देहाचा काय उद्देश? म्हणून आम्ही साध्यापर्यंत पोचणे गरजेचं आहे. आणि पोचण्यापूर्वी साधक आणि साधन या दोघांची गरज आहे. आता दुसरं आपल्या रोजच्या व्यवहारातलंच उदाहरण बघा. जसं स्वयंपाक करताना भाजी आम्हाला करायची असेल, तर भाजी करण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, तर ती साधनं आहेत. साधनांचा वापर केला, भाजी तयार झाली. आता आपण विचार करतो का की मूठ कुठे असेल, हळदीचा डबा कुठे असेल, जिरा मोहरी कुठे असेल, कढई कुठे आहे, तेल कुठे आहे? आपण त्याचा काही विचार करत नाही. आता आपल्यासमोर भाजी तयार झाली. आता भाजी ही सुद्धा तुमचं पोट भरायचंय, तेही साधनच आहे. आता ते साधन आपण वापरलं, याचा अर्थ आपण ती खाल्ली, आमचं पोट भरलं. मग पोट भरल्यानंतर त्या भाजीचं काय झालं असेल, जी मी बनवली होती, असा विचार करतो का हो आपण? आपण म्हणू हा विचार करणे म्हणजे वेडेपणा आहे. अरे माझं पोट भरलेलं आहे ना, आता भरलं, आता त्याचा काय विचार करायचा आहे? ते पोट भरण्याचं साधन आहे. तसं आमचं शरीर, आमची आध्यात्मिक उपासना या सगळ्याच गोष्टी साधनामध्ये मोडतात. आणि एकदा मला भगवंत प्राप्त झाला, मग मात्र मला या सगळ्या साधना टाकून दिल्या काय आणि केल्या काय यामध्ये काहीही फरक पडत नाही. करू नये असं नाही. जेव्हा संत, साधू, ऋषी, सत्पुरुष हे जेव्हा आपल्या देहापर्यंत पोचल्यानंतरही साधन टाकत नाही, याचं एक मुख्य कारण असं आहे की त्यांना जे आदर्श मानतात त्या लोकांनी साधना करावी, यांच्यासाठीच ती साधना आहे. म्हणजे आखाड्यामध्ये शिकवणारे जे गुरु असतात त्यांना उस्ताद म्हणतात. ते उस्ताद मात्र सूर्यनमस्कार, दंड बैठका मारतात. आता आपण म्हणू ते तर कुस्ती खेळत नाहीत, फक्त शिकवतात. मग शिकवणाऱ्याने कशाला ती दंड बैठका मारायची, काय गरज आहे? त्याचं उत्तरच असं आहे की त्यांचे जे शिष्य आहेत त्यांना कळलं पाहिजे की साधना केली पाहिजे. विद्यार्थी परीक्षा देतात तेव्हा पुस्तकाची काळजी घेतात हो. परीक्षेच्या आधी बघा किती सांभाळतो आपण, परीक्षेला पाहिजे. परीक्षेचा रिझल्ट आला, आपल्या हातात मार्कलिस्ट मिळाल्यानंतर काय होतं, आम्ही पाहतो का की मुलं पुस्तकं कुठे ठेवतात?
अहो मुलं रद्दीच्या बाजारात विकतात पुस्तकं. म्हणजे साधन हे कसं टाकलं जातं साध्य झाल्यानंतर व्यावहारिक अनेक उदाहरणं सापडतील आपल्याला. म्हणून समर्थ म्हणतात आहे पुढच्या ओळीमध्ये, कुल्लाळ पावला राजपदवी आता रासभे कासया राखावी, कुल्लाळपणाची उठा ठेवी कासया पाहिजे. म्हणजे आता समर्थ म्हणतात आहे की जसं साधन करून जे काही साध्य करायचे ते साध्य तो स्वाभाविकपणे झाला असल्याने आता साधनाच्या नावे शून्याकार होतो आणि म्हणजे त्याला साधनाची आवश्यकता काहीच उरत नाही. मग जसं कुल्लाळ पावला राजपदी, कुंभाराला राज्यपद प्राप्त झाल्यानंतर त्याने आता गाढवे कशाला राखावी, आता त्याला कुंभाराच्या व्यवसायाची उठाठेव कशाला हवी, म्हणून आता त्याला राज्यपद मिळालेलं आहे. आता सांगा जो कुंभार आहे त्याला जर राज्यपद मिळालं आहे मग कशाला तो रासबे राखत बसेल, त्याला गाढवं राखण्याची काय गरज आहे? गरज नाही का? गरज नाही का नाही आहे? कारण त्याला आता राज्यपद मिळालेलं आहे. आता ते ज्या कृतीत होत्या अगोदरच्या म्हणजे जेव्हा तो कुल्लाळ होता तेव्हाच्या त्या कृती तेव्हा योग्य होत्या, आता राज्यपद प्राप्त झाल्यावर त्या उठाठेवी करण्याची गरज नाही. म्हणून पुढे म्हटलेलं आहे समर्थांनी, तैसा अवघा वृत्ती भाव नाना साधनाचा उपाव, साध्य जालिया कैसा ठाव साधनासी. मग समर्थ म्हणतात आहे आता की त्याप्रमाणे प्रत्येक साधन हे वृत्तीमयच आहे आणि शेवटी वृत्ती वाढविण्यासच ते कारण होतं. पण एकतर एकरूप झाल्यावर साधनाला वावच उरत नाही. मग समर्थ म्हणतात की साध्य होता मग त्या साधनांचा ठावच राहत नाही. म्हणून आमच्या अंतवृत्ती ज्या आहेत त्याला वृत्तीभाव म्हटलेला आहे. तो वृत्तीभाव एकदा प्राप्त झाला की मग मात्र इतर साधनेला महत्त्व राहत नाही. म्हणून पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, साधने काय साधावे नेमे काय फळ घ्यावे, आपण वस्तू भरंगळावे कासयासी. मग आत्मवस्तू आणि स्वतःच जर आपण साधनाने या साधायचंय, नेमधर्माने काय फल साध्य करून घ्यायचंय आणि उगीच भरकटायचंय का तुम्हाला? मग म्हटलं जाय समर्थ आता साधनेचं काय साधावं. म्हणून पुढच्या वेळी देतात, देह तरी पाचा भूतांचा. देह कसा आहे? पाचा भूताचा आहे. पंचमहाभूत आहे, अग्नि तेज वायू पृथ्वी आकाश. मग समर्थ म्हणतात आहे आप तेज वायू हे सगळे जे पंचभूत आहे, जीव तरी अंश ब्रह्मीचा, परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. मग तू जर स्वतःला देह मानत असशील तर देह तर पंचमहाभूतांचा आहे. जीव जर मानत असशील तर तो परब्रह्माचा अंश आहे. देह तरी पाचा भूतांचा म्हणजे देह हा पंचभूतांचा आहे. जीव तरी अंश ब्रह्मीचा, ब्रह्माचा जीव जर मानत असशील तर परब्रह्माचा अंश आहे. परमात्मा तरी अनन्याचा ठाव पहा. आणि परमात्मा जर समजत असशील तर त्याच्याशी एकरूप कसे होता येईल याचा शोध तू घे, असं समर्थ म्हणतात आहे. आणि म्हणून समर्थांनी पुढच्या ओळीमध्ये दिलेला आहे, उगेची पाहता मी पण दिसे, शोध घेता काहीच नसे, तत्वे तत्व निरसे, पुढे निखळ आत्मा. मग उगीच देहबुद्धीने पाहू लागलं की मी देह असे वाटते, पण शोध घेतल्यानंतर देह पंचभौतिक हे कळतं आपल्याला आणि मी राहत नाही. आणि नंतर तत्वांचा निराश झाला की निखळ आत्मा तेवढा उरतो. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, सगळ्या गोष्टी संपतात. आम्हाला जेव्हा आमचं आत्मभान जागृत आपलं होतं, मी परब्रह्म आहे, सोहम याची अनुभूती येते, त्यावेळेस मात्र हळूहळू या सगळ्या गोष्टी निरर्थक वाटू लागतात. आणि जसजशी मुलगी मोठी होत जाते तसतसं तिला भातुकलीचा खेळ हा निरर्थक वाटतो आहे, तो लुटूपुटूचा वाटू लागतो. तसं जेव्हा माणसाला मी परब्रह्म आहे हे तो जाणू लागतो तेव्हा तो देहाला महत्त्व देत नाही. देहाला तोपर्यंत महत्त्व असते जोपर्यंत तो खरा भक्त होत नाही. म्हणून भक्त या शब्दाचा अर्थ आहे जो भगवंतापासून विभक्त नाही, तो भक्त. कायम स्वरूपी जो भगवत स्वरूप झालेला आहे, भगवंताला जो जोडलेला आहे, तेव्हा त्या भक्ताला देहाचे भान नसते. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशापास निवाडुनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे हे जन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवून दी. म्हणून आमच्यावरचं सगळं जे संकट आहे ते आमच्या देहाच्या संदर्भात आहे. म्हणून देह मी नाही हे जेव्हा ठाम लक्षात येईल तेव्हा माणसाला संकटच राहणार नाही. म्हणून त्यासाठी आम्हाला आमचं जे मूळ स्वरूप आहे, परब्रह्म स्वरूप आहे ते कळलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ तेच सांगतात आहे,
आत्मा आहे आत्मपणे, जीव आहे जीवपणे, माया आहे मायापणे विस्तारली. मग आत्मा आत्मापणाने असतो, जीव जीवपणाने असतो आणि माया मायापणाने म्हणजे मिथ्यात्वाने विस्तार पावलेली असते. ऐसे अवघेची आहे आणि आपणही कोणी एक आहे, हे सकळ शोधून पाहे तोची ज्ञानी. मग आता म्हटलेलं आहे समर्थांनी, कोणाला ज्ञानी म्हणावं? जो समर्थ म्हणतात आहे, जो हा सगळ्यांचा निवाडा करतो. निवाडा करणे, जो हा सगळ्यांचा निवाडा करतो. निवाडा करणे याचा अर्थ सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या करतो आहे, निवडून टाकतो आहे. निवडणे आणि निवडल्यानंतरही टाकून देणे. म्हणून ते म्हणतात आहे की आत्मा आणि आत्मपणे. आता मला कळलं आहे की मी आत्मा आहे, जीव आहे, तो देहात आहे म्हणून जीव आहे. माया आम्हाला दिसते म्हणून सर्वत्र मायाच आहे. हे जर सगळं आम्हाला जर कळलं आहे तर ऐसे अवघेची आहे. काय काय आहे? माया आहे, जीव आहे, पंचमहाभूत आहेत, त्रिगुण आहेत, अष्टदा प्रकृती आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत, पण याच्यापेक्षा मी मात्र भिन्न आहे. हे भिन्नत्व आम्हाला कळलं पाहिजे. आम्ही त्यामध्ये लिप्त होतो आहे, त्यामध्ये आम्ही गुरफटतो आहे आणि म्हणून दुःख जास्त होतं आहे. शेंडीचा केस उपटला तर कळ लागते, पण आपलाच केस कापून फेकून दिलेला असेल तर त्याच्यावर काही झालं तर जाळून टाकलं तरी त्याचा काही आपल्याला त्रास होत नाही. तसा देह मी नाही हे जेव्हा एकदा कळायला लागेल, त्याची प्रचिती येईल, तेव्हा आम्ही आत्मस्वरूप आहे हे कळल्यानंतर आमचं दुःखसुद्धा पूर्णपणे जळून जाईल. दुःखाची उत्पत्तीच मीपणातून आहे आणि मीपण म्हणजे अज्ञान आहे. अज्ञान हे त्याचं कारण आहे, म्हणून तो ज्ञानी आहे, ज्याला कळते हे सगळं. म्हणून समर्थ म्हणतात, हे सगळं शोधून पाहे तोची ज्ञानी. सगळ्यांना पाहतो म्हणून समर्थांनी पुढे दिलेलं आहे, शोधू जाणे सकळांसी, परी पाहो नेणे आपणासी, ऐसा ज्ञानी एक देसी वृत्ती रूपे. मग समर्थांनी जो या सगळ्याचा सत्याचा शोध घेतो पण आपले स्वरूप जाणत नाही, असा मीपणाच्या वृत्तीने एकदेशी होतो. सगळ्यांना पाहतो, एका ठिकाणी नका राहू, सगळ्यांना पाहून सुद्धा मी वेगळा आहे हे कळलं पाहिजे. पण मी सगळ्यांना ओळखतो, माझा सगळ्यांशी परिचय आहे. पण प्रश्न असा आला आहे की माझा माझ्याशीच परिचय नाही, मी माझ्यापासूनच अनभिन्न आहे. म्हणून आपण इतरांना जाणण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपल्याला काही अशी कळतातही, काही आपल्याला हळूहळू कळू लागतात. परंतु मी स्वतः कोण आहे याचा कधीही आम्ही विचार केलेला नाही. स्वप्नात सुद्धा विचार केलेला नाही. स्वप्नात सुद्धा त्याच गोष्टी दिसतात ज्याचा संबंध देहाशी आहे. अशाच गोष्टी देहाशी त्याचा संबंध आहे, अशाच गोष्टी स्वप्नात दिसतात. म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे, ते वृत्तिरूप जरी पाहिले, ते वृत्तिरूप जरी पाहिले तरी मग काहीच नाही राहिले. प्रकृती निरासे अवघेची गेले विकारवंत, उरले ते निखळ निर्गुण, विवंचिता तेची आपण, ऐसी हे परमार्थाची खून अगाध आहे. मग आता समर्थ म्हणतात आहे, केवळ निर्गुण ब्रह्म साक्षीत्वाने मीपणाच्या एकदशी आहे, वृत्ती शिल्लक राहिली नाही. प्रकृतीचा निराश झाला की सगळं कसं नाशिवंत वाटतं. मग समर्थ आता पुढे म्हणतात आहे की केवळ निर्गुण ब्रह्म तेवढं उरतं आणि त्याचं अनुसंधान केल्याने आपण ते ब्रह्मच आहोत असा साक्षात अनुभव येतो. अशी ही परमार्थाची खूण काय आहे? अगाध आहे. ही परमार्थाची खूण आहे की वृत्ती रूपाने आम्हाला सगळ्या गोष्टी पाहता आल्या पाहिजेत, साक्षी रूपाने आम्हाला त्या गोष्टी पाहता आल्या पाहिजेत. साक्षीत्व याचा अर्थ मी त्याच्यापेक्षा वेगळा आणि मी परब्रह्म स्वरूप झाल्यानंतर माझं साक्षी रूप सुद्धा गळून पडतं, कारण तो आणि मी एकच झालेलो आहे. त्यामुळे माझ्याशिवाय जगात काहीच नाही. जे दिसतात आहे ते सगळं माया आहे आणि माया म्हणजे नाशिवंत आहे आणि माया म्हणजे जणू काही ब्रह्माची ती सावलीच आहे. ते ब्रह्म आहे म्हणून ती माया दिसते आहे. पाणी आहे म्हणून बुडबुडे दिसतात आहे. अशा प्रकारची गोष्ट आपल्याला कळली पाहिजे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, फळ एक आपण एक, ऐसा नाही हा विवेक, फळांचे फळ कोणी एक स्वयेची होईजे. मग आपण कुणी वेगळा आणि फळ आपल्यापेक्षा वेगळं अशा प्रकारचा हा विवेक नाही. फळांचेही सर्वश्रेष्ठ फळ ते आपणच स्वतः होतो. फळाचं फळ होणे फरक आहे ना. आम्ही ब्रह्माचं जर फळ आहोत तर फळ आणि मी एकच आहे. झाडाचं बी आणि झाड यामध्ये काही भेद आहे का? मुळामध्ये झाडाच्या बी मध्ये
झाडाचा संबंध आलेला आहे आणि ते बी संपूर्ण झाडामध्ये वेगवेगळ्या रूपाने नटलेलं आहे. म्हणून पुढे दिला आहे, रंक होता राजा झाला, बरे पाहता प्रत्यय आला, रंकपणाचा गलबला रंकी करावा. मग एखादा दीन भिकारी झाला, राजा झाला, नीटपणे शोध घेतल्यावर आपण खरेच राजा झालो आहोत असा प्रत्ययही त्याला आला. मग रंकपणातील किरकिर करण्याची आवश्यकताच त्याला राहत नाही. जो कुणी रंक असेल त्याने ती करावी. म्हणून रंकाने रंकपणा केला. पहिला रंक होता त्याला कळत नव्हतं, तो अज्ञानी होता म्हणून रंक म्हटलं आहे. आता राजा झाला याचा अर्थ तो ज्ञानी झाला. जेव्हा ज्या स्थितीत असेल तेव्हा त्या स्थितीत जसा गलबला करणे, गोंधळ करणे ठीक आहे, पण आता मी राजा झालो आहे, आता मला मोठेपण प्राप्त झालेलं पाहिजे. असं ज्या पदावर आपण बसतो त्या पदावर तुमची कृती जर नसेल तर लोक आपल्याला नावं ठेवतात. आज मला कळलेलं आहे मी उच्च पदावर आहे, तो उच्च पदस्थ मनुष्य त्याप्रमाणे आपली कृती करतो आणि जर नसेल केली तर लोक निंदेला तो कारण ठरतो. म्हणून रंकाने रंकपणा केला तर आपण त्या गोष्टी मान्य करून घेतो. पण राजा जेव्हा रंकाप्रमाणे वागू लागेल, ज्ञानी जेव्हा अज्ञानाप्रमाणे वागू लागेल, श्रेष्ठ जेव्हा कनिष्ठाप्रमाणे वागू लागेल, सज्जन मनुष्य जेव्हा दुर्जन मनुष्याप्रमाणे वागू लागेल, ब्रह्मस्थिती प्राप्त झालेला मनुष्य जेव्हा तो सामान्यांसारखा किंवा बद्धाप्रमाणे वागू लागेल तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला त्या पद्धतीचा खऱ्या अर्थाने अनुभव आलेला नाही. ती गोष्ट त्याच्यामध्ये पूर्णपणे बिंबली नाही. अंतर्बाह्य हा त्याच्यामध्ये बदल होत असतो आणि म्हणून स्थिती होण्यासाठी समर्थ म्हणतात आहे की तू ब्रह्म आहेस याची तू अनुभूती घे, अनुभव घे. पण आधी होती दासी पट्टधानी केली स्थिती, तिची हिंडण राहीना आणि मूळ स्वभाव जाईना. झालेला हा बदल हा फक्त त्याचा मूळ स्वभाव का जात नाही? कारण याचं कारण आहे की त्याच्यात झालेला बदल हा फक्त बाह्य बदल आहे, अंतर बदल झालेला नाही. जेव्हा अंतरी बदल होतो तेव्हा मात्र तो एकदा राजा झाला. मग तो रंकपणाच्या सगळ्या गोष्टी सोडून देतो, टाकून देतो. त्याला श्रेष्ठ पद आलेला आहे, मग बाकीच्या गोष्टींना तो तुच्छ मानतो आणि म्हणून समर्थ म्हणतात आता तू ब्रह्मपद प्राप्त केलेला आहे, तू त्याला गोष्टी समजून घे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, वेदशास्त्रे पुराणे नाना साधने निरूपणे, सिद्ध साधू ज्या कारणे नाना सायास करीती. मग समर्थ म्हणतात सिद्ध साधू वेद शास्त्र पुराण नाना साधन नाना निरूपण ज्यासाठी नाना सायास करतात. अशा प्रकारे श्रेष्ठ पुरुषाने ब्रह्मपद प्राप्त केल्यानंतर, ब्रह्मानुभव घेतल्यानंतर, मी ब्रह्म आहे याची त्याला जाणीव झाल्यानंतर त्याने एखादी गोष्ट केली काय आणि एखादी गोष्ट नाही केली काय यामध्ये काहीही बदल होत नाही, काहीही फरक पडत नाही. पण आम्हाला ती पदवी प्राप्त करावी लागते, ते पद प्राप्त करावं लागतं. जगाच्या पाठीवर ते एकच असं पद आहे की ते पदावर पोचल्यानंतर ते पदच्युत होत नाही. बाकीची 2 वर्ष 4 वर्षासाठी नंतर आपली सेवेची जेवढी वर्ष असतात ती पूर्ण झाल्यानंतर रिटायरमेंट होते. मग समर्थ म्हणतात आहे की रंक राजा आज्ञेसी ते ब्रह्मरूप आपणची आंगे, सारासार विचार प्रसंगे, करणे न करणे वावगे काहीच नाही. मग ते ब्रह्मरूप आपण स्वतःच आहोत असा सारासार विचाराचा योगी जाणून घ्यावं आणि म्हणजे करणे आणि न करणे काहीच उरत नाही. रंक राजा आज्ञेसी भ्याले, तेची पुढे राजा झाले, मग ते भयेची उडाले रंकपणेसी. मग रंकपण ज्याप्रमाणे निघून गेलं, राजा झाल्याबरोबर काय झालं तर रंकपण निघालं. नदी होती सागराला मिळाली, ज्या क्षणी मिळाली ती सागर झाली, आता तिला नदीशी संबंध नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की रंक राजा आज्ञेसी भ्याला. जेव्हा तो रंक होता तो राजाच्या आज्ञेला भीतो आणि राजाला घाबरतो, त्यात अंतर ठेवतो, त्याची अवज्ञा होणार नाही याची काळजी घेतो. पण एकदा हा रंक जेव्हा राजा होतो तेव्हा रंकपणाचा भित्रेपणा, रंकपणाचं भय हे त्या राजाच्या अंगामध्ये, म्हणजे जो रंकाचा राजा झाला आहे राजाच्या अंगामध्ये अशा प्रकारचं कुठलंही भल शिल्लक राहत नाही. का राहत नाही? कारण तो रंकच राहिला नाही. जोपर्यंत रंक आहे तोपर्यंत भीती आहे. आपण परमेश्वराला प्रार्थना करतो, आपण भक्त जर असू, भक्त म्हणजे भयापासून दूर, जो भक्त झाला त्याला भय कसलाही राहणार नाही. कारण तो भक्त झाल्यानंतर त्याची सगळी चिंता भगवंत वाहत असतो. जोपर्यंत आम्हाला भय आहे तोपर्यंत आपण भक्त झालेलो नाही. माझी काळजी माझी आई जितकी घेईल तितकी काळजी कुणीही घेणार नाही. पण त्यासाठी माझ्या आईचं मी मूल झालं पाहिजे. भगवंताचा जर तू दास झाला तर तुला भय नाही. रंक होतास आता राजा,
झाला. म्हणून पुढे म्हटलं आहे की भिकारी पूर्वी राजाज्ञाला भीत होता, पुढे तो राजा झाला. ज्यावेळी तो रंकपणा नष्ट झाला त्याबरोबर पूर्वी राजाज्ञेचे त्याला आता भय वाटत नाही आणि ते नष्ट झालेलं आहे. मग पुढे दिले आहे, वेदे वेदाज्ञेने चालावे, शस्त्रास्त्रे शास्त्र अभ्यासावे, तीर्थ तीर्थास जावे, कोण्या प्रकारे ज्ञानी पुरुष साक्षात वेदरूप शास्त्ररूप तीर्थरूप बनतो. वेदाचं वेदाज्ञेने पालन कसं करावं, सशास्त्रानेच कोणत्या शास्त्राचा अभ्यास कसा करावा आणि तीर्थाने कुठल्या तीर्थात जावे, कसं काय शक्य आहे हो. तीर्थाने तीर्थाला जातात का, तीर्थाला लोक जातात, शास्त्र लोक पाहतात, शास्त्र पाहतात का, नाही. आज्ञा वेदच पाळतात का, देव आज्ञा पाळतात का, तो अधिकारी झालेले आहे, शास्त्र अधिकारी आहे, शास्त्र जे बोलेल ते शास्त्र आहे. तीर्थ हे पवित्र क्षेत्र आहे, त्या पवित्र क्षेत्रांनी पुन्हा पवित्र होण्यासाठी कुठे जायचं कारण आहे का, नाही. त्याप्रमाणे ब्रह्म परत प्राप्त झालेला जर पुरुष असेल, मी ब्रह्म आहे याची त्याला अनुभूती आलेली असेल तर त्याला ब्रह्माची अनुभूती घे हे सांगण्याची गरज नाही. अमृते सेवावे अमृत, अनंते पहावा अनंत, भगवंते लक्षावा भगवंत, कोण्या प्रकारे. मग अमृताने अमृत कसं सेवावं, अनंताने अनंत कसा पाहावा, किंवा भगवंताने भगवंताचे ध्यान कशा प्रकारे करावं. किती दृष्टांत द्यावे हो समर्थाने, अनेक दृष्टांत दिले आहेत. अमृताने कधी अमृत सेवन केलं का, अहो अमृत इतरांनी सेवन केल्यामुळे इतर लोक अमर झाले. अमृत मुळातच अमर आहे, मग त्याने पुन्हा अमृत पिण्याची काय गरज आहे. ते पिऊ शकेल का, तो त्याचा स्वाद घेऊ शकेल का. जसं साखरेची गोडी इतरांना कळेल पण तीच गोडी साखरेला कळेल का. फुलाचा सुगंध इतरांना कळेल पण फुलाला नाही कळणार. पाण्याला पाण्याची तहान भागवता येईल का, नाही येणार. म्हणून पुढे म्हटलं आहे, संते असंत त्यागावे, निर्गुणे निर्गुणासी भंगावे, स्वरूपे स्वरूपी रंगावे, कोण्या प्रकारे. मग सदा सर्वत्र स्थित व्यापक आहे आणि त्याने नसलेल्याचा त्याग कसा करावा बरे. निर्गुणाने निर्गुणाला कसे नष्ट करावे, स्वरूपाने स्वरूपता कोण्या प्रकारे रंगावी. मग संतांनी असंतत्व त्यागावं, साधी गोष्ट आहे. जे संत आहेत त्यांना संत का म्हणतात, त्यांनी असंतत्व टाकलं म्हणून संत हे संतच आहेत. आता त्यांना पुन्हा संतत्व टाकायचं कारण नाही. म्हणून पुढे म्हटलं आहे, अंजने ल्यावे अंजने, धने साधावे धन, निरंजने निरंजन कैसे अनुभवावे. मग स्वरूपामध्ये स्वरूपाने रंगता येत नाही. आम्हाला रंगायचं असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये भिन्न व्हावे लागते. तुम्ही एकदा कार्यक्रम ऐकत असाल तर आपल्याला प्रेक्षक व्हावं लागेल. आपण कार्य करणारे झाले किंवा कलाकार झाले तर ते कलाकार झाल्यानंतर त्या कार्याचा अनुभव श्रोता म्हणून आपण कसा घेणार. कलाकारांना आनंद वेगळा, कलाकारांचा आनंद वेगळा आहे आणि श्रोत्यांचा आनंद वेगळा आहे किंवा प्रेक्षकांचा आनंद वेगळा आहे. परंतु एकदा त्यांनी कलाकारी भूमिका बाळगत असताना प्रेक्षक होऊन आपल्याला त्याचा अनुभव घेता येत नाही, कारण स्थिती बदललेली आहे, जागा बदललेली आहे. म्हणून अंजने लावे अंजन, धने साधावे धन, निरंजने निरंजन कैसे अनुभवावे. अंजनाने अंजन कसं ल्यावं, धनाने धन कसं प्राप्त करावं, निरंजनाने निरंजनास कसं अनुभवावं. म्हणून असं काय शक्य होईल, हे कसं काय शक्य आहे. अंजनाने अंजन कसं काय घ्यायचे, धनाने धन कसं प्राप्त करायचं. धनाने धन तिसरा प्राप्त करतो पण धनानेच धन प्राप्त करणं हे कसं काय शक्य आहे. निरंजनाने निरंजनत्व कसं प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ पुढच्या ओवीमध्ये म्हणतात आहे, साध्य करावे साधनासी, ध्येय धरावे ध्यानासी, उन्मने आवरावे मनासी, कोण्या प्रकारे. मग आता समर्थ म्हणतात आहे की ज्याचं उन्मन झालेलं आहे, म्हणजे मनाचं उन्मन झालेलं आहे, मन शिल्लकच राहिलं नाही. आता अशा माणसाने मनाचं उन्मन कसं करायचं. त्यांच्या मनाचं उन्मन होऊ शकते ज्याला मन आहे, मनच संपलं, त्याचं आपोआपच उन्मन झालेलं आहे. मन मारून उन्मन करा, मन मारल्याशिवाय ते होत नाही आणि उन्मन प्राप्त झालं की मन शिल्लक राहत नाही. अशा प्रकारची स्थिती आम्हाला प्राप्त व्हावी आणि ती एकदा स्थिती आपल्याला प्राप्त झाली की माणसाचं सर्व दुःख आपोआप दूर होतं असं समर्थ म्हणतात आहे. आणि दुःख मुक्तीसाठी समर्थांनी पुढचा दशक दिलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, साध्य करावे साधनासी, ध्येय धरावे ध्यानासी. जे साध्य आहे त्याने साधन कसं करावं, जे ध्येय आहे त्याने ध्यान कसं करावं आणि उन्मनाने मनाला कसं आवरावं. उन्मने आवरावे मनासी, कोण्या प्रकारे ते सगळं आता समर्थाने सुखी होण्यासाठी काय काय करावं हे पुढच्या दशकामध्ये दिलेलं आहे. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे स्थिती निरूपण नाम समास 10वा
जय जय रघुवीर समर्थ।